दौंड तालुक्यातील असंख्य गावाला व वाड्या वस्त्यांना जोडला जाणारा हा ब्रिज आज धोक्याच्या पातळीवर। या ब्रिजवरून शाळकरी मुले, शेतकरी वर्ग, कामगार मजूर जीव धोक्यात घालून प्रवास करतात। जनाधार न्यूज प्रतिनिधी भीमसेन जाधव। दौंड तालुका या ठिकाणी पाहणी केली असता बारवरकर वस्ती, होले वस्ती, दुर्गाडी वस्ती, फरगडे वस्ती, गिरमे वस्ती, सरपंच वस्ती तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणारे लहान मुले मुली, शेतकरी वर्ग, कामगार वर्ग असे 2 ते 2.5 हजार लोकांचा असलेला हा परिसर आहे। तरी या ब्रिजवरनं हे लोक ये-जा करत असतात। तसेच या ब्रिजची परिस्थिती पाहता हा ब्रिज कधीही कोसळू शकतो व मोठी जीवितहानी होऊ शकते। जर अशी मोठी दुर्घटना घडल्या याला दौंड तालुक्यातील प्रशासन जबाबदार राहील। तरी दौंड तालुक्यातील प्रशासनाला तसेच येथील स्थानिक आमदारांना आवाहन करतो की येणाऱ्या 15 दिवसांमध्ये या ब्रिजची कामं मार्गी न लागल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतो। येणाऱ्या 15 दिवसांमध्ये हा ब्रिजचा विषय मार्गी न लागल्यास दौंड तालुक्यातील प्रशासनाला रस्त्यावरती फिरू दिले जाणार नाही, असा इशारा रोहित बनकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस विभाग बारामती यांनी दिला। आज दौंड तालुका या ठिकाणी रोहित बनकर, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या ठिकाणी दुर्गाडी वस्ती, उदळे वस्ती, पडवी, माळवाडी, बारकर वस्ती, सरपंच वस्ती, गिरमे वस्ती, होले वस्ती तसेच जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलं आज या ब्रिजवरनं जा-ये करत असतात। अतिशय बिकट परिस्थिती या ब्रिजची। मला येथील प्रशासनाला मी आवाहन करू इच्छितो, जर या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली तर त्याला येथील प्रशासन, येथील स्थानिक राजकीय आमदार यांना गृहीत धरलं जाईल। येणाऱ्या 15 ते 20 दिवसांमध्ये हे ब्रिजचं काम मार्गी नाही लागलं तर काँग्रेस पक्षाच्या